नमस्कार मंडळी, राम राम आणि जय महाराष्ट्र. माझं नाव दर्शन कदम. गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज मी तुम्हाला एका ज्वलनशील चर्चेमध्ये हात घालून दाखवणार आहे. ती चर्चा कोणती बरं? तर ती चर्चा आहे पोर्तुगल वर्सेस कोलंबिया. चला मग चालू करूया. सो मित्रांनो, मी तुम्हाला सांगणार आहे उद्या होणाऱ्या एका भन्नाट मॅच बद्दल. त्या मॅचचं नाव आहे पोर्तुगल वर्सेस कोलंबिया. पोर्तुगल ही मॅच जिंकेल की हरेल, कोलंबिया ही मॅच जिंकेल की ड्रॉ होईल. आता ड्रॉ होईल ह्याच्याबद्दल मी का सांगणार आहे हे पण मी सांगणार आहे. ह्याचं कारण काय ते पण मी सांगणार आहे. ह्याच्यामध्ये खेळणार कोण आहे भाई ते पण मी सांगणार आहे. भाई मी काय काय सांगणार आहे तर मी तुम्हाला सगळंच सांगणार आहे. तर तुम्ही ही व्हिडिओ पार शेवटपर्यंत बघा आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब आणि सपोर्ट करा. तर मित्रांनो, सुरू करूया. हा सामना ठरवणार आहे कोणाची वाट सोपी असणार आहे, कोणाच्या वाटेमध्ये अडथळे येणार आहेत, कोणाच्या वाटेमध्ये कोणतरी काटे टाकून जाणार आहे. एका बाजूला आहे क्रिस्टियानो रोनाल्डोची पोर्तुगल आणि दुसऱ्या बाजूला लुईस डियाज, हॅमेस रॉड्रिगेजची कोलंबिया. जिंकणारी टीम ही फक्त 3 पॉईंट्स घेणार नाहीये, तर राऊंड ऑफ 32 मध्ये एक मोठा फायदा घेणार आहे. तो काय फायदा आहे तो मी तुम्हाला सांगतो आता. आणि आज आपण बघणार आहोत दोन्ही टीमची ताकद, संभाव्य प्लेन 11 आणि टॅक्टिकल डिस्कशन. आणि कोणत्या खेळाडूकडे असणार आहे सामन्याची किल्ली, आणि शेवटी माझा एक्सपर्ट प्रेडिक्शन. तर मित्रांनो, आधी मी तुम्हाला समजवतो की हा सामना एकदम महत्वाचा का आहे. तर हा सामना महत्वाचा आहे कारण की जो या ग्रुपमध्ये पहिल्या पोझिशनवर येईल त्यांना राऊंड ऑफ 32 मध्ये फार सोपे टीम्स येणार आहेत, म्हणून त्यांची वाटचाल वर्ल्ड कप फायनलकडे फार सोपी होणार आहे. पण जो या ग्रुपमध्ये सेकंड पोझिशनवर येईल तर त्यांच्यासाठी बलाढ्य टीम्स ऑपोजिटला उभे असणार आहेत. ते आहेत स्पेन, जर्मनी, फ्रान्स, मोरॅको. तर मग आता करंटली या ग्रुपचा काय स्टेटस आहे ते मी तुम्हाला सांगतो. कोलंबियानी मागच्या दोन्ही मॅचेस जिंकून 6 पॉईंट्स मिळवले आहेत, तर पोर्तुगल मागची एक मॅच ड्रॉ करून त्यांना 1 पॉईंट मिळाला आहे आणि मागची अजून एक मॅच जिंकून त्यांना हे 3 पॉईंट मिळाले. तर आता करंटचा स्टेटस आहे कोलंबिया आहे 6 पॉईंटवर तर पोर्तुगल आहे 4 पॉईंटवर. तर मित्रांनो, समजून घ्या, नीट लक्ष आहे का, फार केमिस्ट्री आणि फिजिकल आणि बायोलॉजी आणि मॅथ्स आणि सगळं आहे ह्याच्यामध्ये. काय माहिती का, तर कोलंबिया जर ही मॅच जिंकली तर त्यांना मिळतील डायरेक्ट 9 पॉईंट, आणि कोलंबिया जर ही मॅच हरली तर त्यांना ते 6चे 6 पॉईंट तसेच राहतील. तसंच जर पोर्तुगल ही मॅच हरली तर त्यांच्याकडे राहतील 4 पॉईंट. जर ही मॅच जिंकली तर त्यांच्याकडे होतील 7 पॉईंट. मग ते कोलंबियाच्या 1 पॉईंटनी वरती जातील. पण जर ही मॅच ड्रॉ झाली तर त्यांच्याकडे होतील 5 पॉईंट आणि कोलंबियाकडे होतील 7 पॉईंट. मग जर ही मॅच ड्रॉ झाली तर कोलंबियाकडे होतील 7 पॉईंट आणि पोर्तुगलकडे होतील 5 पॉईंट, आणि पोर्तुगल ही सेकंड पोझिशनवर फायनल होईल आणि कोलंबिया ही फर्स्ट पोझिशनवर जाईल. मग ग्रुप स्टेजेसमध्ये कोलंबिया हा टायटल 1 वर येईल आणि पोर्तुगल टायटल 2 वर येईल. म्हणून कोलंबियाची वाटचाल फार सोपी होईल, पण पोर्तुगलची वाटचाल फार कठीण होईल. म्हणून पोर्तुगलला ही मॅच जिंकावीच लागेल. तर मित्रांनो, आता समजून घेऊया की कोलंबिया ही स्ट्रॉंग काय आहे. कोलंबियाकडे आहे इंटेन्सिटी. 90 मिनिटं कंटिन्युअस प्रेस करत असतात, कंटिन्युअस अटॅक करत असतात, कंटिन्युअस प्रयत्न करत असतात, कंटिन्युअस शॉट्स क्रिएट करत असतात. त्यांच्यामध्ये एक प्लेअर आहे लुईस डियाज, लिव्हरपूलचा स्टार प्लेअर, आता गेले आहे बायर्न म्युनिकमध्ये. तो नॉनस्टॉप फॉर्म मध्ये आहे मित्रांनो. कंटिन्युअस 2 मॅच मध्ये अतिशय भयानक खेळलेला आहे हा पोरगा. नंतर आहे त्यांचा स्टार आणि लेजंड हेमेस रॉड्रिगेज. हेमेस रॉड्रिगेज हा एकदम डोक्याने खेळणारा प्लेअर आहे. तो हा गेम समजून घेतो, तो असिस्ट करतो, गेम क्रिएट करून देतो, आणि तो आजही त्या थ्रू बॉल्स आणि तसे पासेस क्रिएट करून गोल क्रिएट करून देतो ह्या टीमसाठी. कोलंबियाचे तुम्हाला मी अजून एक सांगतो की कोलंबिया ही सतत गेम्स क्रिएट करायचा प्रयत्न करत असते. त्यांच्या पायाखाली बॉल आला तर ते थांबत नाही, सरळ जातात ऑपोजिशनची मारायला. आता तुम्हाला अजून एका प्लेअरचं नाव सांगतो, ते आहे डॅनियल मुनियज. डॅनियल मुनियज हा सतत 2 मॅचेसमध्ये गोल्स करून आलेला आहे. तो एकदम अप्रतिम खेळतोय. जर त्याला पोर्तुगलने थांबवलं नाही तर तो पोर्तुगलसाठी फार धोकादायक असू शकतो. राईट विंग मध्ये खेळणारा हा पोरगा नेहमी तुम्हाला फॉरवर्ड मध्ये दिसेल आणि गोल्स क्रिएट करताना दिसेल. हा प्लेअर पोर्तुगलसाठी फार धोकादायक असणार आहे. तर मित्रांनो, आता बघूया पोर्तुगलची ताकद. पोर्तुगलचा मिडफील्ड हा ऑन पेपर ह्या पूर्ण वर्ल्ड कप मधला सगळ्यात बेस्ट मिडफील्ड आहे. ब्रुनो फर्नांडेस, जाओ नेव्हिस, विटिनिया हे तिघं मिळून ही पूर्ण पोर्तुगलचं गेम प्ले क्रिएट करत असतात. ते कुठल्याही त्यांच्या ऑपोजिशनला मिडफील्डच्या पुढे जाऊन देतच नाहीत, पण ते लोक पुढे जाऊनही देत नाहीत आणि त्यांच्याकडे जर बॉल आला तर ते पूर्ण गेम क्रिएट करून रोनाल्डोला पास देऊन गोल मारतात. ब्रुनो फर्नांडेस हा सगळ्यात उत्तम मिडफिल्डर आहे आणि तो चान्सेस क्रिएट करून थ्रू बॉल करून हा गेमचा टेम्पो चेंज करून टाकतो. विटिनिया हा सगळ्यात नावाजलेला प्लेअर आहे तो टेम्पो चेंज करण्यामध्ये. पॅरिस सेंट जर्मन मध्ये हा सगळ्यात बाप खेळणारा प्लेअर आहे. तसंच ब्रुनो फर्नांडेस हा युनायटेड मधला सगळ्यात बाप प्लेअर आहे. तशी
अशीच पोर्तुगलमध्ये ही सगळी बाप टीम ही टक्कर देणार आहे कोलंबियाला. तर मित्रांनो, हा सामना मिडफील्ड मध्येच दिसणार आहे तुम्हाला. मिडफील्ड मध्ये ज्याच्याकडे बॉल असेल तो हा गेम जिंकणार आहे. मिडफील्ड मध्ये आहेत ब्रुनो फर्नांडिस, वितिनिया आणि जावो नेव्हिस. तसंच त्यांच्याकडेही मिडफील्ड फार स्ट्रॉंग आहे. जेव्हा पोर्तुगल मिडफील्ड मधनं बॉल मिस करेल तेव्हा कोलंबिया मिडफील्ड मधनं गोल करण्याचे चान्सेस क्रिएट करत राहतील आणि कोलंबियाची टीम नेहमी काउंटर अटॅक वरतीच गोल क्रिएट करायचा प्रयत्न करत राहील. आता इथे रोबर्टो मार्टिनेजच्या समोर एक मोठा प्रश्न आहे मित्रांनो. जॉओ फेलिक्सला खेळायचं का राफेल लिओला खेळायचं? जॉओ फेलिक्सचं तुम्हाला सांगितलं तर जॉओ फेलिक्स आणि रोनाल्डोची केमिस्ट्री फार उत्तम दिसली आपल्याला सौदी लीगमध्ये. राफेल लिओ हा जेव्हा त्याला चान्स दिला आहे खेळायला तेव्हा त्याने ते चान्सेस क्रिएट केलेले आहेत. मागच्या वेळी सुद्धा राफेल लिओने लेफ्ट विंग मधनं जो अटॅक करण्याचा प्रयत्न केला होता तोही उत्तम होता आणि त्याच्यामुळे पोर्तुगल कुठेतरी मॅच जिंकली होती. उद्याच्या मॅचेससाठी मित्रांनो माझ्याकडे 4 टॉप लेवल बॅटल्स आहेत. एक तर आहे ब्रुनो वर्सेस हेमेस रोड्रिगेस की मिडफील्ड कोण नियंत्रित ठेवणार. त्याच्यानंतर दुसरी आहे रोनाल्डो वर्सेस कोलंबियाचा अख्खा डिफेन्स. तर रोनाल्डोला जरी एक संधी मिळाली तर त्या लोकांना शिक्षा करणार. तिसरं आहे लुईस डियास वर्सेस नुनो मेंडिस, स्पीड वर्सेस स्पीड. हा ड्वेल अफलातून असणार आहे. चौथा न्यूनेस वर्सेस राफेल लिओ. जर लिओ खेळला तर संपूर्णपणे हा सामना बदलू शकतो. माझ्या मते दोन्ही संघ जिंकण्यासाठी मैदानातच उतरणार आहेत. कोलंबियासाठी ड्रॉ देखील वाईट निकाल नाहीये. पोर्तुगलला मात्र हा विजय काही करून हवाच आहे. म्हणून मला असं वाटतं पोर्तुगल हा सामना कदाचित जिंकू शकते पण कोलंबिया त्यांना जिंकू देणार नाहीये. म्हणून माझं प्रेडिक्शन आहे कोलंबिया 2 पोर्तुगल 2. तर मित्रांनो मी तर माझं प्रेडिक्शन दिलं 2-2चं. तुम्हाला काय वाटतं तुमचं प्रेडिक्शन तुम्ही मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगा. तुम्हाला ही व्हिडिओ कशी आवडली हेही आम्हाला कळवा. हा होता एक मॅच प्रेडिक्शन व्हिडिओ. माझं नाव दर्शन कदम, गोलपोस्ट मराठी, आपला फुटबॉल आपली भाषा. राम राम.